साधारणतः 25 दिवसांपूर्वी आम्ही भाताची पेरणी केली होती. आता सगळ्यांच्या शेतामध्ये भात लावण्याची कामं चालू आहेत. मीही आमच्या शेतात चालली आहे. आमच्या गावात आता भात लावण्याची गडबड चालू आहे. गावातले बहुतांश लोक एकमेकांच्या शेतात दाढ काढायला, लावणी लावायला जात आहेत. कोकणातली भात लावणी म्हणजे निसर्गासोबत साजरा केला जाणारा एक उत्सवच आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस चालू झाला की भाताची पेरणी केली जाते. पेरणी झाल्यानंतर साधारणतः 20-25 दिवसात भात लावणीसाठी तयार होतं. त्यानंतर भाताची रोपं काढली जातात. आमच्याकडे त्याला दाढ काढणे असे म्हणतात. दाढ काढून झाल्यानंतर लावणीसाठी मळ्या तयार केल्या जातात. पहिल्यांदा जमीन फोडून घ्यावी लागते, त्याला उकळ असे म्हणतात. त्यानंतर बेर करावी लागते, म्हणजे उभं तास फिरवायचं, नंतर आडवं नांगर फिरवायचं. ते झाल्यानंतर चिखलाला सुरुवात करायची. चिखलासाठी पाऊस भरपूर लागतो. साधारण वीटभर उंचीचे पाणी चिखलासाठी लागते. चिखल चांगला मळून झाला की मग लावणी लावायला घ्यायची. जिथे नांगर फिरला जात नाही तिथे कॉर्नरला कुदळीने खण खणून काढले जातात. त्यालाच आम्ही कुपट खणणे असे म्हणतो. आज मोठ्या प्रमाणावर तरुण पिढीने शेतीकडे वळण्याची गरज आहे. स्मार्टफोन आले, स्मार्ट सिटीज आल्यात, तंत्रज्ञान खूप पुढे गेलंय. आता AI माणसाचं काम हलकं करतंय. पण वरून धोधो पाऊस सुरू असताना गुडघाभर चिखलात भात लावणी करणं हे सोपं काम नाही आहे. ते कष्ट समजून घ्यायचे असतील तर चिखलात उतरावं लागेल. आपल्याला जेव्हा भूक लागते ती भागवण्यासाठी जे अन्न लागतं ते पिकवण्यासाठी मातीत हात घालावेच लागतात ना. ही 2 छोटी मुलं आम्हाला भात लावणीमध्ये मदत करत होती. हे चित्र खूप प्रेरणादायी आहे. आपल्याला नवीन पिढीच्या शेतकऱ्याची गरज आहे असं मला वाटतं. यावर्षी भात लावणी करायला माझी आई, भाऊ, आमच्या वाडीतील गुरव काकी, माझे 2 दादा, ताई, भाऊजी, मी आणि जिला सगळेजण प्रेमाने अक्का बोलतात असे सगळेजण आहोत. कोकणातील जीवनशैली आणि अर्थव्यवस्थेचा भात लावणी हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ही एक सामूहिक क्रिया असून गावकरी एकमेकांना मदत करतात. भात लावणी करणं हे काम खूपच मेहनतीचं आहे. पाणथळ जमिनीत उभं राहून वाकून एक एक रोप लावणं खरंच सोपं नाही.
पण इथे सगळ्या स्त्रिया आणि पुरुष एकत्र येऊन हसत खिदळत हे काम करतात. काही ठिकाणी तर पारंपरिक ओव्या म्हणतात, गाणी गातात. त्यामुळे कामात एक वेगळीच ऊर्जा असते. भात लावणी करताना लक्षात येतं की आपलं अन्न किती कष्टातून तयार होतं. आपण ताटात भात घेतो, पण तो आपल्या शेतकऱ्याच्या घामातून उगवतो हे विसरता कामा नये. जर तुम्हाला कधी संधी मिळाली तर भात लावणीचा अनुभव नक्की घ्या. एकदा तरी मातीला हात लावाच. खूप काही शिकायला मिळतं. आज आम्ही 4 मळी लावून पूर्ण केलीत. पुढच्या 2 दिवसात उरलेले मळी लावून पूर्ण करणार. म्हणजेच 2 दिवसांनी आमची मिळवणी होईल. भात लावणीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका.